नेटवर्क इनिशिएटिव्ह. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे स्त्रियांचे आजार, ज्याच्यामध्ये विशेष करून आपण मासिक पाळीशी निगडीत समस्या, ज्याच्यामध्ये एंडोमेट्रियोसिस, ॲडिनोमायोसिस किंवा फायब्रॉइड सारख्या समस्यांवरती असणाऱ्या दुर्बीण उपचारांविषयी मार्गदर्शन घेणार आहोत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जन आणि गायनेकॉलॉजिस्ट असणारे डॉक्टर बालाजी नलवाड सरांकडनं. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर बालाजी नलवाड सरांची. नमस्कार सर. नमस्कार. पूर्वीच्या काळी भारतातून रुग्ण परदेशी जायचे उपचार घेण्यासाठी, पण आता परदेशातून रुग्ण हे डॉक्टर बालाजी नलवाड सरांकडे उपचार घेण्यासाठी येत असतात. विशेष करून कॅनडा, इथिओपिया, टांझानिया, ओमान ह्या सर्व देशांमधनं रुग्ण हे या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येत असतात. सध्या डॉक्टर बालाजी नलवाड सर हे हिलिंग हँड क्लिनिकमध्ये कन्सल्टंट गायनेकॉलॉजिस्ट आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन म्हणून कार्यरत आहेत. आणि मला आवर्जून सांगायचं वाटतं, या ठिकाणी हिलिंग हँड क्लिनिकमध्ये एकत्रितपणे एका छताखाली आपल्याला स्त्रियांच्या सर्व आजारांसाठी सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार उपलब्ध झालेले आहेत. मला या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व प्रेक्षकांना आवर्जून सांगायचं वाटतं की हिलिंग हँड क्लिनिकचे फाउंडर आणि डायरेक्टर असणारे डॉक्टर अश्विन पोरवाल सरांनी आता एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या गुदमार्गाच्या आजारांसाठी आणि त्याचप्रमाणे हर्निया आहे, व्हेरिकोज वेन सारखे आजार आहेत, यासाठी सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि हे अतिशय नवीन स्वरूपाचे उपचार जे अतिशय सुरक्षित, आरोग्यदायी, प्रभावी आहेत, हे सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध करून देण्याचं श्रेय हे डॉक्टर अश्विन पोरवाल सरांना जातं. महाराष्ट्रामध्ये पहिली स्टार सर्जरी करण्याचा बहुमान हा डॉक्टर अश्विन पोरवाल सरांना जातो. त्याच अनुषंगाने सर्वात जास्त स्वरूपाच्या पाईल्स किंवा मूळव्याधीवरचे उपचार करण्याचा बहुमान सुद्धा डॉक्टर अश्विन पोरवाल सरांनी मिळवलेला आहे. तर या अनुषंगाने जरूर मला डॉक्टर अश्विन पोरवाल सरांची एक एव्ही आपल्या सर्वांना दाखवायला आवडेल. हिलिंग हँड्स क्लिनिकच्या माध्यमातून पाईल्स, कॉन्स्टिपेशन, फिस्टुला, व्हेरिकोवेन्स, व्हजायनल प्रोलॅप्स अशा अवघड जागेच्या दुखण्यांवर आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध करून दिली आहे, ज्यामुळे हजारो रुग्णांच्या वेदनेला आराम मिळाला आहे आणि जगण्याला नवा आनंद. आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉक्टर अश्विन पोरवाल यांना 2015च्या मानाच्या दादासाहेब फाळके अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन हेल्थ केअर याने गौरवण्यात आले आहे. तसेच JITO अर्थात जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन या वतीने दिल्या जाणाऱ्या 2016च्या प्राईड ऑफ पुणे ॲज अ यंग एंटरप्रेनर या पुरस्कारानेही डॉक्टर अश्विन पोरवाल यांच्या या कार्याला सन्मानित करण्यात आले आहे. मेरा नाम विशंबर दयाल है, मैं जयपुर राजस्थान से हूँ. So I got information and recommendation of Dr. Ashwin Porwal. I got my first surgery on 12th of July. After almost 2.5 months of follow-up and proper medicine checkups. Thank you so much Healing Hands and Dr. Ashwin Porwal and entire team of HSC for this kind of job and support for me. विशेष करून हिलिंग अँड क्लिनिक सर्व विमा कंपन्यांच्या पॅनलवरती आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी गरजू रुग्णांना ट्रस्टद्वारे मदत केली जाते. विशेष करून मला सांगावंसं वाटतं की हिलिंग अँड क्लिनिक हे संपूर्ण महाराष्ट्राच्या बरोबरीने देशात आणि परदेशातही सेवा देत आहे. महाराष्ट्रामध्ये विशेष करून पुणे, मुंबई, त्याच अनुषंगाने आपल्याला ठाणे, वाशी, नाशिक, बेळगाव, कोल्हापूर आणि लातूर या ठिकाणी सेवा मिळणार आहे. विशेष करून पुण्यामध्ये 10हून अधिक शाखा आपल्याला उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये टिळक रोड, कोथरूड, बाणेर, वानवडी, पिंपरी चिंचवड, दिघी, चाकण, उंडरी, हिंजेवाडी, कात्रज सर्वत्र आपल्याला सेवा उपलब्ध आहे. पण याच्या पुढे जाऊन आपल्याला व्हिडिओ कन्सल्टेशन आणि ऑनलाईन सल्ला ग्रामीण भागातील रुग्णांसाठी विशेष करून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा आजार असो, आपल्याला निराश होण्याची गरज नाही. आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघता. सर, या अनुषंगाने अर्थातच माझा पहिला प्रश्न आहे की एंडोमेट्रियोसिस आजार काय हे सांगा, आणि काय काय नवीन उपचार आलेले आहेत एंडोमेट्रियोसिससाठी, काय सांगता येईल? गर्भाशयाचा जो आतला लेअर आहे त्याला आपण एंडोमेट्रियम म्हणत असतो. प्रत्येक वेळी मासिक पाळी येत असते म्हणजे तो आतला लेअर निघून जात असतो आणि परत नव्याने महिन्याभरामध्ये तयार होत असतो. जेव्हा ह्या एंडोमेट्रियमच्या पेशी किंवा एंडोमेट्रियमसारख्या पेशी शरीरामध्ये अनैसर्गिक ठिकाणी म्हणजे गर्भाशयाच्या बाहेर वाढायला लागतात, तर त्या कंडिशन्समध्ये आपण एंडोमेट्रियोसिस असं म्हणत असतो. तर एंडोमेट्रियोसिस हा कॉमनली मुख्यतः गर्भाशयाच्या बाजूचे जे ऑर्गन्स आहेत, जसे की ओव्हरीज, फॅलोपियन
फॅलोपियन ट्यूब किंवा बाजूचं पोटामधील आवरण ज्याला आपण पेरिटोनियम असं म्हणतो, त्याशिवाय इंटेस्टाईन आणि युरिन बॅग ज्याला आपण मूत्राशय म्हणत असतो, तर त्या ऑर्गन्समध्ये एंडोमेट्रियोसिस स्प्रेड होत असतो. याशिवाय एंडोमेट्रियोसिस हा ब्रेनपासून अगदी पायातील मांसपेशींपर्यंत कुठल्याही ऑर्गनमध्ये अफेक्ट करू शकतो, जसे की ब्रेन, हार्ट, लंग्स, किडनी, डायफ्रॅम, पॅनक्रियाज. त्यामुळं त्या ऑर्गनशी रिलेटेड सिम्पटम्स हे वेगळे असतात. म्हणून मेन्स्ट्रुअल पेन जर सुरुवात होत असेल, मेन्स्ट्रुअल क्रॅम्प्स, तर लवकरात लवकर डॉक्टरांकडून निदान करून तो आजार कंट्रोलमध्ये ठेवणं हे फार गरजेचं असतं. आणि त्याच्यानंतर सोनोग्राफीच्या साहाय्याने एंडोमेट्रियोसिसचं अचूक निदान करता येतं. फार क्वचित प्रसंगी जेव्हा आपण खूप कॉम्प्लिकेटेड स्टेजमध्ये आजार असतो, त्यावेळी आपण सर्जरी प्लॅन करत असतो, त्यावेळी MRIची गरज पडत असते. मी अमृता चौधरी. सुरुवातीला मला एंडोमेट्रियोसिस म्हणजे नेमकं काय हेच माहीत नव्हतं. पण जेव्हा हा त्रास वाढायला लागला तेव्हा मी पहिल्यांदा डॉक्टर बालाजी यांना भेटले. तेव्हा त्यांनी मला अगदी नीटपणे समजावून सांगितलं की हा आजार काय आहे, हा परत कसा होऊ शकतो आणि सर्जरीनंतर मला काय काळजी घ्यावी लागेल या संदर्भात त्यांनी मला सगळी माहिती स्पष्टपणे दिली. त्यांनी ज्या पद्धतीने माझा उपचार केला आणि या क्षेत्रातील त्यांचा जो सखोल अनुभव आहे तो खरोखरच कौतुकास्पद आहे. उपचार करतेवेळी आपण 3 गोष्टी मुख्यतः बघत असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशंटचं वय काय आहे, पेशंटच्या आजाराचा स्टेज कुठला आहे, आणि तिसरं आहे ते म्हणजे प्रेग्नन्सी पेशंट प्लॅन करणार आहे की नाही आहे. त्याच्यामुळे प्रत्येक पेशंटसाठी आपण वेगळी लाईन ऑफ ट्रीटमेंट डिसाईड करत असतो. आणि जसं की खूप अर्ली स्टेजमध्ये जर पेशंट आलेले असतील आपल्याकडं, तर त्यावेळी आणि ते खूप चांगली फेज असते की ज्या ठिकाणी आपण पेशंट, त्यांचे नातेवाईक, लग्न झाले असेल तर त्यांचे पती, यांच्या सगळ्यांना सोबत घेऊन आपण काउन्सिलिंग करतो, जेणेकरून ते सगळ्यांना आजार काय आहे तो समजला पाहिजे आणि त्यांना सगळं एक्सप्लेन करून मग पेशंटना आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सांगतो. त्याशिवाय जेव्हा डिसीज हा थोडासा पुढच्या स्टेजमध्ये असतो, मग त्यावेळी पेशंटला आपल्याला कधी पेनकिलरचे मेडिसिन द्यावे लागतात सिम्पटम्स कमी करण्यासाठी, आणि हॉर्मोनच्या टॅबलेट्स किंवा इंजेक्शन्स, जेणेकरून आजाराचं प्रोग्रेशन थांबवता येईल असं. त्यानंतर जर लग्न झालेली स्त्री असेल, तिला मुलं वगैरे पाहिजे असतील, तर आपण ॲग्रेसिव्हली तिला प्रेग्नंट राहण्यासाठी ट्रीटमेंट सुरू करून देतो, ज्याच्यामध्ये की जर ती नैसर्गिकरित्या प्रेग्नंट राहणार असेल तर त्या दृष्टीनं ट्रीटमेंट करत असतो. खूप ॲडव्हान्स स्टेजमध्ये आजार असेल तर कधी IVF म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीचा वापर करून आपल्याला तिला प्रेग्नन्सी अचीव करावी लागते. आणि अगदीच ॲडव्हान्स खूप जास्त स्टेजमध्ये डिसीज आहे, स्टेज 3, स्टेज 4मध्ये डिसीज, त्याला आपण डीप इन्फिल्ट्रेटिंग एंडोमेट्रियोसिस असं म्हणतो. तर त्या केसमध्ये नुसत्या गोळ्या औषधांनी पेशंटना रिलीफ मिळत नसते, म्हणून मग सर्जरी करावी लागते. तर ह्या सर्जरी आपण लॅप्रोस्कोपीमधूनच करत असतो. आणि त्या 2 प्रकारच्या सर्जरीज असतात, ज्यामध्ये त्या स्त्रीला जर पुढं प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे किंवा अगदीच 20s अनमॅरिड मुली आहेत, तर त्यांच्यामध्ये आपण फर्टिलिटी स्पेअरिंग किंवा कन्झर्वेटिव्ह एंडोमेट्रियोसिस एक्सिजन सर्जरी असं म्हणत असतो. तर त्यामध्ये जो काही आजार दिसतो आहे तो सगळा आजार एक्ससाइज करत असतो लॅप्रोस्कोपीमधून, आणि तिचा गर्भाशय आणि ओव्हरी आणि फॅलोपियन ट्यूब आणि बाजूला असलेले महत्त्वाचे अवयव हे अगदी व्यवस्थितरित्या आपण स्पेअर करून तो आजार पूर्णपणे काढत असतो. समजा जर त्या स्त्रीचं वय जवळपास 40 किंवा 40+ असेल, तर त्या केसेसमध्ये आपण, आणि फॅमिली कंप्लीट आहे, तिला मुलाचं काही पुढे प्लॅन नाही आहे, तर त्या केसमध्ये आपण गर्भाशय आणि ओव्हरीज हा काढण्याचा सल्ला देऊ शकतो. आपण एक मराठी जोडपं आहे आपलं, जे की युनायटेड स्टेट्समध्ये राहायचे, तिला एंडोमेट्रियोसिसचा त्रास होता आणि सिम्पटम्स तिचे बॉवेल रिलेटेड होते. तर ते आपल्याकडे आले. इथं इव्हॅल्युएशन नंतर लक्षात आलं की तिला एंडोमेट्रियोसिस आहे, आणि ते जोडपं अगदी डिवोर्सच्या उंबरठ्यावर पोचलेलं होतं. कारण मी मगाशी बोलल्यासारखं एंडोमेट्रियोसिसमध्ये स्त्रियांचं शारीरिक, मानसिक, लैंगिक, इकॉनॉमिकल आणि सामाजिक हे सगळं स्वास्थ्य थोडंसं बिघडलेलं असतं. तर त्यामुळे त्यांना लवकरात लवकर निदान करणं आणि हे गरजेचं असतं. तर हे जेव्हा जोडपं 3.5 वर्षापूर्वी आमच्याकडे आलेलं होतं, त्यावेळी इव्हॅल्युएशन केल्यानंतर लगेच लक्षात आलं की ह्या मुलीला एंडोमेट्रियोसिसचा त्रास आहे, आणि हे सगळे जे त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत ते फक्त एंडोमेट्रियोसिसमुळे आहेत. आम्ही मग सगळ्यांना काउन्सिलिंग करून तिची सर्जरी केली. सर्जरीमध्ये सगळं एंडोमेट्रियोसिस एक्ससाइज केला. त्यानंतर ती परत गेले 2 जण US मध्ये. त्यांना आम्ही 6 महिन्यासाठी मेडिसिन द्यावे लागतात, त्या मेडिसिन दिल्या. आणि आत्ता 1.5 महिन्यापूर्वी ते कपल एक छान गोंडस बाळ घेऊन आम्हाला भेटायला आलेलं होतं. तर एंडोमेट्रियोसिस हा इतक्या लेवलपर्यंत इम्पॅक्ट करत असतो एखाद्याच्या आयुष्यामध्ये. मेरा नाम अंजलि है. मैं काफ़ी टाइम से मतलब पीरियड्स का प्रॉब्लम की वजह से काफ़ी सफ़र कर चुके हूँ. तो मेरे फैमिली फ्रेंड ने मुझे बताया है कि मुझे
हीलिंग हैंड्स में एक बार विजिट कर लेना चाहिए, बालाजी सर से मिल लेना करके। तो मैं हीलिंग हैंड्स में आई, बालाजी सर से मिली, उन्होंने मेरा हिस्ट्री पूरा जाना। उन्होंने मुझे बताया कि मेरा जो तकलीफ है वो एंडोमेट्रोसिस है, तो उसके लिए मुझे ऑपरेट करना पड़ेगा। तो मेरा ऑपरेशन हुआ और तभी से मैं एकदम ठीक हूँ। थैंक यू बालाजी सर। आपल्याला माहितीच आहे की गुदमार्गाचे आजार म्हटलं की विशेष करून स्त्रिया या डॉक्टरकडे जायला संकोच करतात किंवा त्या उशिरा पोहोचतात आणि त्यामुळे बऱ्याचदा हे आजारांचं निदान हे उशिरा होतं आणि याच उद्देशाने हिलिंग अँड क्लिनिकमध्ये विशेष करून स्त्रियांसाठी महिलांसाठी विशेष करून प्रॉक्टॉलॉजी क्लिनिक सुरू केलेलं आहे। म्हणजेच महिलांसाठी विशेष करून या ठिकाणी विशेष OPD निर्माण केलेली आहे आणि ह्या OPD मध्ये आपल्याला तज्ञ महिला डॉक्टर असणार आहेत, तज्ञ महिला नर्स असणार आहेत, तज्ञ महिला असिस्टंट असणार आहेत आणि आपल्याला इतरही मार्गदर्शन किंवा सहाय्य करण्यासाठी महिला असणार आहेत। या अनुषंगाने मला आवर्जून आपल्याला दुसऱ्या डॉक्टरांची ओळख करून द्यायची आहे, ते आहेत डॉक्टर अनुराधा जगताप। डॉक्टर अनुराधा जगताप ह्या हिलिंग अँड क्लिनिकमध्ये फिमेल प्रॉक्टॉलॉजिस्ट म्हणजेच खास करून महिलांसाठी गुदमार्गाच्या आजारांवरती उपचार करणाऱ्या डॉक्टर आहेत। मॅडम, आपण एक फिमेल प्रॉक्टॉलॉजिस्ट आहात आणि महिलांसाठी आपण विशेष करून OPD चालवता हिलिंग अँड क्लिनिकमध्ये। संपूर्ण महाराष्ट्रावर ही सेवा उपलब्ध आहे सर्व महिलांसाठी। तर सर्वप्रथम डॉक्टर अनुराधा, मला तुम्हाला विचारायचे की पाईल्स म्हणजे नक्की काय, त्याच्या काही स्टेजेस असतात का आणि उपचारांची दिशा तुम्ही स्टेजप्रमाणे ठरवता का? तर पाईल्स म्हणजेच मूळव्याध अर्ली स्टेजचे पाईल्स म्हणजे ग्रेड 1 किंवा अर्ली ग्रेड 2च्या पाईल्समध्ये आपण आपले जे मेडिसिन्स आहेत जसे की कॉन्स्टॅक्ट पावडर, एनोमॅक H टॅबलेट हे मेडिकेशन्स आपण पेशंटला देतो। त्याचबरोबर आपल्याकडे MCDPA नावाची एक ट्रीटमेंट आहे ज्यामध्ये मेडिसिन्स, कॉन्स्टॅक्ट पावडर आणि स्पेशलाइज फिजिओथेरपी एक्सरसाइज आपल्या सेंटर्सला आपण करून घेतो। त्याचबरोबर आयुर्वेदिक ऑइल किंवा हर्बल मेडिकेटेड ऑइल आपण ॲनल रिजनमधून पेशंटच्या गुदमार्गाद्वारे पास करतो। त्यामध्ये ही ग्रेड 2च्या पाईल्सपर्यंत आपण ट्रीटमेंट औषधोपचाराद्वारे करू शकतो। तर ग्रेड 2चे अर्ली ग्रेड 2च्या पाईल्समध्ये जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की आपण औषधोपचाराने ट्रीटमेंट करू शकतो, पण ग्रेड 2चे पाईल्स विथ ब्लिडिंग किंवा रक्तस्राव असलेले, त्याचबरोबर पाईल्स जे खाली सरकत आहेत, बाहेर येत आहेत, अशा ग्रेड 3च्या पाईल्समध्ये आपण स्पेशली लेझर प्रोसिजर करतो। आपल्याकडे जर्मन लिओनार्डो लेझरचा वापर केला जातो ज्यामध्ये ॲनल भागातून किंवा गुदमार्गाद्वारे लेझर फायबर आपण आत टाकून पूर्णपणे लेझर बीम एनर्जी आत सोडून ते आतल्या जागेमध्ये श्रिंक केले जातात। ही प्रोसिजर साधारण 20 ते 30 मिनिटाची असते। यामध्ये आपण पेशंट जर सकाळी ॲडमिट आपल्याकडे झाला तर साधारण संध्याकाळपर्यंत आपण त्याला डिस्चार्ज करू शकतो आणि इमिजिएटली 1 ते 2 दिवसामध्ये पेशंट त्यांचं रुटीन वर्क करायला सुरुवात करू शकतात। ग्रेड 4च्या पाईल्समध्ये आपल्याकडे मिनिमल इन्व्हेजिव्ह स्टेपलर सर्जरी केली जाते। यामध्ये पूर्ण स्टेपलर सर्जरीद्वारे ग्रेड 4चे पाईल्स विदाऊट स्टिच किंवा कट आपण पूर्णपणे ट्रीट करतो। यामध्येही पेशंट जर आपल्याकडे सकाळी आला तर साधारण 2 दिवसाचा आराम करून पेशंट त्यांचे रुटीन वर्क रिझ्यूम करू शकतात। पण आपल्या प्रोसिजरद्वारे जसे की लेझर असो किंवा स्टेपलर सर्जरीजद्वारे कधीही पेशंटचा कंट्रोल जाणे किंवा वारंवार त्यांना पाईल्स उद्भवणे हा प्रकार होत नाही। यामध्ये ॲडव्हान्टेज असं आहे की पेशंटला कुठल्याही प्रकारचे ॲनल भागामध्ये किंवा गुद भागामध्ये टाके किंवा कट्स आपण घेत नाही किंवा ज्या लोकांना अशी शंका असते की हे आजार रक्तस्राव जास्त या आजारांमध्ये रक्तस्राव जास्त होतो किंवा आपलं हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे आपण कुठल्याही प्रकारचे गुदद्वाराचे सर्जरीज किंवा मूळव्याचे सर्जरीज आपण करू शकत नाही, अशा प्रकारची कुठलेही यामध्ये बंधन नाही आहेत व आपण कमी हिमोग्लोबिन असताना सुद्धा अशा पेशंटच्या सर्जरीज आपण यशस्वीरित्या करू शकतो। मला बऱ्याच वर्षापासून पाईल्सचा प्रॉब्लेम होता आणि त्यानंतर मग मी हिलिंग हँड्स क्लिनिकमध्ये डॉक्टर दीपक कुलकर्णी सरांना भेटलो। त्यांनी मला परत ग्रेड 2 पाईल्ससाठी डायग्नोसिस केलं। त्यानुसार सरांच्या ॲडवाईसनुसार आपण सर्जरी केली मार्च 2017मध्ये। त्या सर्जरीनंतर मला खूप चांगला इफेक्ट दिसतोय। तर मी हिलिंग हँड्स क्लिनिकला आणि डॉक्टर दीपक कुलकर्णी सरांना थँक्यू म्हणू इच्छितो। आणि केवळ गुदमार्गाचेच आजार नव्हे तर या अनुषंगाने मूत्रमार्गाचे आजार ज्याच्यामध्ये किडनी स्टोन, प्रोस्टेट सारखी समस्या आहे किंवा किडनी ब्लॅडर, प्रोस्टेट कॅन्सर आहे, ह्यासाठी सुद्धा सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार आता या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत। तर या उपचारांचा लाभ घेण्यासाठी फक्त आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवरती। संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे हिलिंग अँड क्लिनिकचे हेल्पलाईन नंबर आहेत, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता। सर, आजकाल स्त्रियांमध्ये गर्भाशय गाठी म्हणजे फायब्रॉइड्सचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्यामुळे वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्सही होत असतात। एकंदरीतच युटेराईन फायब्रॉइड्सविषयी त्यामध्ये असणारी लक्षणं, निदान, उपचार ह्याविषयी आमच्या प्रेक्षकांना काय सांगता येईल?
फायब्रॉईड हे 3 टाईपचे असतात. सबसिरस फायब्रॉईड म्हणजे जे गर्भाशयाच्या बाहेरच्या बाजूने वाढणारे फायब्रॉईड्स असतात, ते युजली कुठल्याही प्रकारचे त्रास देत नसतात. दुसऱ्या अस्तरामध्ये होणारे म्हणजे इंट्राम्युरल फायब्रॉईड्स असतात, ते फायब्रॉईड्स 4 सेंटीमीटरपेक्षा जास्त होत असतील आणि एंडोमेट्रियममध्ये डिस्प्लेस करत असतील, म्हणजे गर्भाशयाच्या आतल्या बाजूला वाढत असतील, तर तेही फायब्रॉईड सिम्पटम्स देऊ शकतात आणि त्यामुळे इन्फर्टिलिटी पण होऊ शकते. आणि तिसऱ्या पद्धतीचे फायब्रॉईड म्हणजे सबम्युकस फायब्रॉईड, जे की फायब्रॉईड गर्भाशयाच्या आतल्या अस्तराला एंडोमेट्रियमच्या तिथे वाढत असतात आणि ते गर्भाशयाच्या आतमधून वाढत असतात. त्यामुळे सबम्युकस फायब्रॉईड हे सगळ्यात जास्त सिम्पटम्स देणारे फायब्रॉईड्स असतात. आणि जसं आपण मगाशी बोललो, एंडोमेट्रियोसिसचे जे सिम्पटम्स आहेत, ॲडिनोमायसिसचे जसे सिम्पटम्स आहेत, तसेच ह्या जे फायब्रॉईड एंडोमेट्रियम डिस्प्लेस करत असतात, आतल्या बाजूला वाढणारे फायब्रॉईड्स असतात, त्यांचे सिम्पटम्स हे ऑलमोस्ट सारखेच असतात. जसे की मासिक पाळीमध्ये वेदना होणे, मासिक पाळीमध्ये एक्सेसिव्ह त्रास होणे, किंवा पाळीच्या 2 पाळींच्या आतमध्ये कंटिन्युअस ब्लिडिंग होत राहणे, किंवा जास्त प्रमाणामध्ये ब्लिडिंग होणे, किंवा इन्फर्टिलिटी, ह्या सगळ्या गोष्टी ह्या बऱ्याच अंशी एंडोमेट्रियोसिस किंवा ॲडिनोमायसिस सिमिलर असतात फायब्रॉईडमध्ये. डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट ही फायब्रॉईडसाठी सर्जरीच असते. त्यामध्ये 2 पद्धतीच्या सर्जरीज असतात, लॅप्रोस्कोपिक सर्जरी आणि हिस्ट्रोस्कोपिक सर्जरी. हिस्ट्रोस्कोपी म्हणजे बिना टाक्याची ती शस्त्रक्रिया असते. त्याच्यामध्ये आपण एक छोटा टेलिस्कोप असतो, तो गर्भाशयाच्या आतमध्ये इंट्रोड्यूस करत असतो आणि त्याच्यामधनं तो फायब्रॉईड काढून घेत असतो. त्याच्यामध्ये बॉडीवरती कुठेही स्टिचेस वगैरे येत नसतात. आणि जे फायब्रॉईड मधल्या लेअरमध्ये किंवा बाहेरच्या लेअरमध्ये आहेत तर आणि मोठ्याच आकाराचे असतात, त्यांच्यासाठी लॅप्रोस्कोपिक मायमेक्टॉमी आपण म्हणतो त्या सर्जरीला. 3 छोट्या होलमधून आपण कितीही मोठे फायब्रॉईड असतील तरी ते फायब्रॉईड काढत असतो. आणि अगदीच वय जास्त आहे, 40च्या आसपासच्या स्त्रिया आहेत, त्यांच्यामध्ये मोठे फायब्रॉईड्स आहेत, सिम्पटम्स खूप जास्त आहेत, तर त्यांना आपण गर्भाशय काढण्याचं, ज्याला आपण लॅप्रोस्कोपिक हिस्टेक्टॉमी ऑपरेशन म्हणत असतो, ते ऑपरेशन आपण करत असतो. आणि ह्या उपक्रमामध्ये विशेष आधार असणाऱ्या अशा डॉक्टर समीक्षा भुरण मॅडम आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत, ज्या आहेत फिमेल प्रॉक्टॉलॉजिस्ट आणि सध्या त्या आहेत हिलिंग हँड क्लिनिकमध्ये कार्यरत. तर डॉक्टर समीक्षा, आपल्याला पहिला प्रश्न हाच आहे की स्त्रियांना विशेष करून गुदमार्गाचे आजार हे थोडं आपल्याला जास्त झालेले बघायला मिळतात, कारण ह्या प्रेग्नन्सीमध्ये किंवा विशेष करून डिलिव्हरी नंतर या ठिकाणी आपल्याला पाईल्सची म्हणजेच मूळव्याधीची समस्या आपल्याला जडलेली दिसते, किंवा विशेष करून व्हाजायना आणि यामध्ये रेक्टम ह्यामध्ये सुद्धा आपल्याला कधी कधी फिस्चुला झालेले बघायला मिळतात. म्हणजेच गुदमार्गाच्या जागी आपल्याला फिस्चुला बघायला मिळतातच, पण कधी कधी ह्याचा जो भाग आहे हा व्हाजायना म्हणजे योनी मार्गातही जाऊ शकतो आणि त्यामुळे रेक्टोव्हाजायनोसिल म्हणू आपण, किंवा त्याच अनुषंगाने इतरही आजार आपल्याला बघायला मिळतात, अंग बाहेर येण्यासारखी समस्या दिसते. तर एकंदरीतच ह्याविषयी आमच्या प्रेक्षकांना आपण काय सांगाल? तर स्त्रियांमध्ये आपल्याला रेक्टोव्हाजायनल फिस्टुला हा एक वेगळ्या स्वरूपाचा फिस्टुला आहे, जो अत्यंत कॉम्प्लेक्स समजला जातो, ज्यामध्ये गुदमार्ग आणि वजायना योनी मार्ग याच्यामध्ये एक टनल तयार होतो. तर त्याच्यामुळे योनी मार्गामधून मल येणे, गॅस येणे, सतत वजायनल इन्फेक्शन्स होणे ही लक्षणे दिसतात. तर पेशंट्समध्ये हा वेगळ्या प्रकारचा फिस्टुला बऱ्याच वेळा डिलिव्हरीच्या वेळी, ज्यावेळी बाळाचं डोकं मोठं असतं तर त्या ठिकाणी इजा झाल्यामुळे उत्पन्न होऊ शकतो. क्रोन्स डिझीज हे देखील याच्यामध्ये एक कारण आहे. काही वेळा पेशंट्स रेडिएशन घेत असतात त्या ठिकाणच्या आजारांसाठी, तर त्याचासुद्धा एक उपद्रव म्हणून रेक्टोव्हाजायनल फिस्टुला त्यांना होऊ शकतो. आणि पूर्वी जर काही सर्जरीज या पेशंट्सनी केलेल्या असतील त्या ठिकाणच्या, तर त्याच्यामध्ये सुद्धा हा रेक्टोव्हाजायनल फिस्टुला त्यांना डेव्हलप होऊ शकतो. तर अशा स्त्रिया जेव्हा आमच्याकडे येतात, आम्ही 3 लेयर्ड रिपेअर विथ DLPL सर्जरी, हे सगळं 3D एंडोवेनल इमेजिंग गायडेड, म्हणजे 3D एंडोवेनल इमेजिंग जो काही डिफेक्ट तिथे तयार झालेला आहे याला 3 लेयर्ड प्रॉपर रिपेअर करून DLPL टेक्निक इथे यूज करतो. तर या 3 लेयर्ड रिपेअरमध्ये आपण तो जो डिफेक्ट, तो जो तिथे कॅव्हिटी तयार झालेली असते याला रिपेअर करतो आणि अशा प्रकारे महिलांना याच्यातून पूर्णतः मुक्ती मिळते. त्यामुळे खास करून महिला ज्या खूप संकोच करतात अशा विकारांमध्ये, तर त्यांच्यासाठीच खास आम्ही ही OPD सुरू केलेली आहे, ज्याचा ते लाभ घेऊ शकतात आणि पूर्णपणे या आजारांपासून मुक्ती मिळवू शकतात. तर कोणत्याही स्वरूपाचा गुदमार्गाचा आजार असो, ज्याच्यामध्ये पाईल्स, फिशर्स फिस्चुला म्हणजे मूळव्याध भगंदर आहे, कॉन्स्टिपेशन सारखी समस्या आहे, कोलोरेक्टल कॅन्सर म्हणजे आतड आणि गुदमार्गाचा जो कर्करोग आहे, किंवा त्याच अनुषंगाने पायलोनेरल सायनस सारखी समस्या आहे, हर्निया आहे, व्हेरिकोज व्हेन आहे, स्त्रीरोग आहेत ज्याच्यामध्ये एंडोमेट्रियोसिस, ॲडिनोमायसिस, युटेराइन फायब्रॉईड, युटेराइन कॅन्सर सारखी समस्या आहे, किंवा लठ्ठपणा आणि मधुमेह म्हणजेच ओबेसिटी, डायबिटीस सारखी समस्या असो, ह्या सर्वांसाठी सर्वोत्तम उपचार आपल्याला आता हिलिंग हँड क्लिनिकमध्ये उपलब्ध झालेले आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, मॅडम, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शनाचा प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.
नमस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.